नमस्कार. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे खूपच गुंतागुंतीचं आहे. हे प्रकरण आहे श्रद्धेचं, पण त्याच श्रद्धेच्या नावाखाली लागलेल्या काही गंभीर आरोपांचं. नाशिकच्या एका तथाकथित आध्यात्मिक गुरूची ही गोष्ट, ज्याने खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली. चला तर मग या प्रकरणाच्या खोलात शिरूया. हे संपूर्ण प्रकरण ते खरं तर फक्त 3 शब्दांभोवती फिरतं. पहिला शब्द आहे श्रद्धा. हजारो लोकांची एका गुरूवरची श्रद्धा. दुसरा आहे शक्ती, जी याच श्रद्धेतून, याच प्रभावातून तयार झाली. आणि तिसरा शब्द आरोप. आणि हे आरोप इतके गंभीर आहेत की त्यांनी श्रद्धेचा आणि शक्तीचा हा अख्खा डोलाराच पत्त्यांच्या बंगल्यासारखा खाली आणला. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे अशोक खरात आहेत तरी कोण? आणि नेमकं असं काय घडलं की एक आध्यात्मिक गुरू थेट पोलिसांच्या ताब्यात गेला? याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. बघा, नाशिकमध्ये अशोक खरात हे काही साधंसुधं नाव नव्हतं. अनेकांसाठी ते एक आशेचा किरण होते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक आध्यात्मिक मार्गदर्शक, एक ज्योतिषी, त्यांच्या शब्दाला खूप मान होता. लोक त्यांच्याकडे यायचे, आपल्या अडचणी सांगायचे आणि त्यांच्या सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. पण मग आलं 18 मार्च 2026 आणि त्या दिवशी ही सगळी प्रतिमा, हे सगळं वलय एका झटक्यात नाहीसं झालं. पोलिसांनी थेट त्यांच्या बंगल्यावर छापा मारला आणि लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपाखाली त्यांना अटक केली. आणि हीच ती घटना होती ज्याने या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलं. आता ही अटक काही अचानक झालेली नाहीये. याच्यामागे एक मोठी पार्श्वभूमी आहे, एक पूर्ण टाईमलाईन आहे. चला, एक नजर टाकूया त्या महत्त्वाच्या टप्प्यांवर, ज्यातून हळूहळू या अटकेपर्यंतची परिस्थिती तयार झाली. तर बघा, साधारण 2000 सालापासून त्यांनी आपली ओळख बनवायला सुरुवात केली. मग 2018 मध्ये मिरगावच्या मंदिरासाठी सरकारी निधी मिळाल्यामुळे ते पहिल्यांदा चर्चेत आले, वादात सापडले. पण खरा ट्विस्ट आला 2023 नंतर, जेव्हा काही महिलांनी खासगीत दबक्या आवाजात शोषणाचे आरोप करायला सुरुवात केली. आणि मग 17 मार्च 2026ला पीडितांनी धाडस दाखवलं आणि पहिली मोठी FIR दाखल केली, म्हणजे पोलिसांत अधिकृत तक्रार दिली. त्यानंतर तर घडामोडींना इतका वेग आला की विचारू नका. दुसऱ्याच दिवशी अटक झाली आणि मग तपासात तब्बल 58 व्हिडिओ सापडल्याची एक धक्कादायक बातमी बाहेर आली. बरं, इतकं सगळं झालं, पण हे आरोप नेमके आहेत तरी काय? तक्रारदारांनी असं नक्की काय सांगितलं पोलिसांना की इतकी मोठी कारवाई झाली? हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तक्रारदारांचं म्हणणं असं आहे की त्यांना पूजाविधीच्या किंवा ग्रहदोष दूर करण्याच्या नावाखाली बोलावून घेतलं जायचं. आणि सगळ्यात धक्कादायक आरोप म्हणजे काही पीडितांना नशेचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार केला गेला. एवढ्यावरच हे थांबलं नाही, तर त्याचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंगचा प्रकारही सुरू होता असा आरोप आहे. काही महिलांनी तर हे शोषण 1-2दा नाही तर अनेक वर्षांपासून सुरू असल्याचं सांगितलंय. आणि या सगळ्या आरोपांमध्ये एक आकडा असा समोर आला ज्याने सगळ्यांनाच हादरून सोडलं. तो आकडा आहे 58. हो, तपासादरम्यान पोलिसांना 58 व्हिडिओ सापडल्याची माहिती आहे. आणि या एका आकड्याने या प्रकरणाची गंभीरता कितीतरी पटींनी वाढवली. आता हे प्रकरण फक्त एका माणसापुरतं किंवा एका जागेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. याचे धागेदोरे अनेक ठिकाणी पोचलेत. इतकंच काय, तर काही मोठ्या नावांचा उल्लेखसुद्धा मीडिया रिपोर्ट्समधून समोर येतोय. चला पाहूया हे कनेक्शनचं जाळं नक्की कुठपर्यंत पसरलंय. तर या प्रकरणाची मुख्य ठिकाणं कोणती? एकतर नाशिकमधलं त्यांचं मेन ऑफिस, दुसरं मिरगावमधलं मंदिर आणि सिन्नर परिसरातली मालमत्ता. पण गोष्ट इथेच संपत नाही. त्यांचे काही राजकीय कार्यकर्त्यांसोबतचे फोटोही चांगले चर्चेत आले. आणि मीडिया रिपोर्ट्सचं मानायचं झालं तर त्यांचे संबंध अनेक मोठ्या प्रभावशाली लोकांपर्यंत होते. त्यामुळे साहजिकच या प्रकरणाला एक राजकीय वळण मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते. बरं, इतके गंभीर आरोप आहेत, काही पुरावे समोर आल्याचं बोललं जातंय. मग आता या प्रकरणाची कायदेशीर स्थिती काय आहे? म्हणजे हे प्रकरण नेमकं कुठल्या टप्प्यावर आहे सध्या? आणि इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, ती म्हणजे यावर अजून कोर्टाचा कोणताही फायनल निकाल आलेला नाही. आरोप कितीही गंभीर असोत, पण जोपर्यंत ते कायद्यासमोर सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत आरोपीला दोषी ठरवता येत नाही. त्यामुळे हे प्रकरण अजूनही न्यायाप्रविष्ट आहे, म्हणजे कोर्टात चालू आहे. आणि शेवटी हे प्रकरण आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. हे फक्त एका व्यक्तीच्या गुन्ह्याचं प्रकरण नाहीये. हे प्रकरण आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा
यांच्यातल्या त्या बारीक रेषेचं. जेव्हा आपण कुणावर तरी डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि तोच विश्वास जेव्हा तुटतो तेव्हा काय होतं, त्याचे परिणाम किती दूरगामी आणि खोल असू शकतात, हा विचार करायला लावणारा हा सगळा प्रकार आहे.